गुरुजन हो, नमस्कार. सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. हा जिल्हा भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला जिल्हा आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला, निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सातारा जिल्हा. सातारा जिल्हा ही मराठा साम्राज्याची राजधानी, स्वराज्याला लढणाऱ्या, शत्रूला भिडणाऱ्या मावळ्यांची ही भूमी. सातारा जिल्ह्याची स्थापना बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांनी केली. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपतींची गादी आणि या गादीचा स्वाभिमानी वारसा सांगणारा हा आपला सातारा. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. महाराष्ट्राला व तमाम देशाला शिक्षणाचे महत्व सांगणारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जन्म याच सातारा जिल्ह्यातला. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे सदस्य, ज्यांनी शिक्षणाचे महत्व जाणून शिक्षणाच्या रोपट्याचा वटवृक्ष केला, असे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, ती याच सातारा जिल्ह्यातील काले गावात. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक याच बरोबर भक्कम असा राजकीय वारसा लाभलेला हा सातारा जिल्हा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब याच सातारा जिल्ह्यातले. एका जिल्ह्याने महाराष्ट्राला तब्बल 316 कॅबिनेट मंत्री दिले. सातारा हा जिल्हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. प्रसिद्ध असे गोंदवलेकर महाराजांचे ठिकाण सातारा जिल्ह्यातील. सातारा आणि सांगली जिल्ह्याचा काही भाग हा माणदेश म्हणून ओळखला जातो. थोर साहित्यिक ग. माडगुळकर, शंकररावजी खरात हे दोघेही या माणदेशातील.